आता आपण ते मशिदीच्या मागच्या बाजूला जो मेहराब बघितला ना, त्या मेहराबचा जो सेक्शन आहे ना मधला, बरोबर तो उभा कॉलम तो हा असतो. हे जे मधलं दिसतंय ना तुम्हाला, इथेच तो कॉलम असतो बरोबर, की जे आतल्या बाजूला प्रोजेक्शन असतं ते समोर. आणि याच्या समोर इथे बसून ती प्रेयर केली जाते. त्या दिशेला, मक्केच्या दिशेला तोंड करून प्रेयर करतात ते. आणि दुसरा एक भाग म्हणजे वरती इन्स्क्रिप्शन्स आहेत दोन. इथे एक फारसी आणि इकडे एक फारसी आहे. हे खराब झालंय, वेदरिंग झालंय त्याचा फार. तो दगड सगळा पावडर होऊन खाली निघून आलेला आहे तो. हे जेव्हा ह्याच्यावरती ते वीज पडली ना, तेव्हाही ह्या मशिदीचंही बरंचसं नुकसान झालेलं होतं. पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी हे सगळं दगडाचं काम जे आहे ना ते खूप छान केलं आणि पुन्हा सगळे दगड आहेत असे बसवलेत त्यांनी बघा इथे. म्हणजे तुम्हाला वाटणारही नाही की हे नवीन केलेलं आहेत काम ते, पण ते फार सुंदर काम केलेलं आहे त्यांनी. हे निजामशहाच्या काळातली ही मशीद आहे, अहमदनगरचा निजामशाह. त्याच ते जे कॉर्नर दिसत आहेत ना ते आर्किटेक्चर जे आहे ना ते खास करून अहमदनगरच्या बांधकामामध्ये येतं. इकडे एक असा चॅनल काढलेला आहे या बाजूला दगडातला, की पाण्याचं टाकं साफ करायचं असेल तेव्हा तो सगळ्या चॅनलमधनं पाणी सगळं ड्रेन केलं जातं आणि स्वच्छ करून घेतलं जातं टाकं. आता हे आतले तुम्ही खांब जर बघाल ना हे, तर हे सगळे यादव काळातले वाटतात, कारण याच्या खांबाच्या कॉर्नरला उलटे नाग आहेत बघ. एक शेवटचा जो कॉर्नर दिसतोय ना तिथे तो उलटा नाग एक दिसतोय, ते खास करून यादवकालीन मंदिरांवरती येतात ते उलटे नाग. तर त्यामुळे हा सगळा जो भाग आहे ना त्यातला हा पुढचा जो भाग आपल्याला दिसतो हा नंतरच्या काळात खोदला गेला असेल. म्हणजे जेव्हा गडावरती जास्तीत जास्त लोक राहायला आले असतील आणि इथली पाण्याची गरज वाढली असेल त्यावेळी त्यांनी हा पुढचा भाग एक्सकॅव्हेट केला असेल. पूर्वी फक्त तोच असावा, कारण तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी व्यवस्थित रस्ता केलेला असावा. आता तिथे जाता येत नाही आपल्याला, पण जेव्हा टाकं कोरडं होतं ना तेव्हा पूर्ण खाली उतरून आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. पण इतक्यात तरी मी हे टाकं कोरडं झालेलं बघितलं नाही. हे पाणी 12 महिने असतं इथे. तिथे मोठ होती, हे खरं आत्तापर्यंत बघितलं होतं मी तिथे. त्या मोठेचे दगडसुद्धा होते, ते आता झाडं कापताना गेलेले दिसतात ते पाणी तिथे. तर तिथनं हे पाणी उचललं जायचं वरती मोठेनी आणि मग ते गडावरती आणलं जायचं पाणी. पुणेपासून आम्हाला वरती ताम्रपाषाण युगीन, मग त्यानंतर अर्ली हिस्टॉरिक सातवाहन काळ, मग त्याच्यानंतर अर्ली मेडिवल वगैरे काळ आणि मग मराठा पिरियड, याचे सगळे अवशेष आम्हाला नेवासायला मिळाले होते. तर हे जे होतं ना की एखाद्या ठिकाणी मानवाची वस्ती होते, दुसरा कोणतरी येतो ती परत वस्ती करतो तिथे, हे एकावर एक लेअर जे बसत जातात ना, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे दिसतंय. की जे आत्ता तुम्हाला हे हमामखान्याचं सगळं सांगितलं हे शिवपूर्व काळात इथे हा हमामखाना होता. पण जेव्हा ते एकूण सगळं डिमॉलिश झालं त्याच्यानंतर मग ही एक बांधकामं झाली त्याच्यावरती. त्यामुळे ह्याच्यावरच याच्यात ज्योती घेऊन ते बांधकाम केलं गेलं सगळं, याच ज्योत्यांवरती केलं गेलं. हां बस ही जी याच उंचीवरती केलं गेलं या बाजूला ते बांधकाम. तर एकूणच म्हणजे आता हा हमामखाना कॉम्प्लेक्स आपण बघतो ना, त्यातले ती रूम बघू आपण नंतर, ती एकच रूम आहे. पण हे बाजूचंच हे सगळं जे दिसतंय ना तिथे सुद्धा वेगवेगळ्या रूम होत्या हमामखान्यामध्ये, आंघोळीच्या वेगवेगळ्या जागा होत्या. आणि त्या आंघोळीच्या जागांच्या बाहेर तेल विकणारे, अत्तर विकणारे, मालिश करून देणारे, केस कापून देणारे, असे वेगवेगळ्या लोकांची दुकानं होती ती सगळी, अगरबत्ती वगैरे विकणारे हे ते. तर हा सगळा तो बाजाराचाच हा सगळा भाग होता तो. हे सगळं होतं शिवपूर्व काळामध्ये. नंतर मग ही सगळी स्ट्रक्चर आली वरती, बदामी तलाव वगैरे हे सगळी. पण किल्ला शेवटपर्यंत शिवाजी महाराजांकडे कधी नव्हता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकायचा अटेम्प्ट केलेला होता, पण तो सक्सेसफुल झाला नाही. मोगलांकडे हा किल्ला आल्यानंतर एकदा कोळ्यांनी एक अटॅक केलेला होता या किल्ल्यावरती, पण तेही त्यांना पराभव स्वीकारायला लागला. नंतर पेशव्यांकडे हा किल्ला आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कोळ्यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा 5 जणांना इथे खाली टकमकटोक आहे तिकडनं कडेलोटाची शिक्षा दिली होती. खालती त्यांच्या समाधी आहेत, त्याला पंचलिंगेश्वराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. तर ते टकमकच्या खालतीच आहे बरोबर त्या बाजूला. ह्याच्यातला तो वरचा मजला जो आहे ना, तो वरचा मजला प्रॅक्टिकली नसावा. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे खालतीच असावं कुठेतरी, हे की जिथे पाळणा ठेवला आहे. हे का वाटतं, कारण वरती जाणं हे शक्य नाही त्यावेळी. म्हणजे जर तिथे महाराजांचा जन्म झाला असेल तर जिजाबाईंना तिथे जाणं प्रॅक्टिकलीच शक्य नव्हतं, जिना चढून आणि असं अवघड आहे. त्यामुळे तो मूळ जन्म याच ठिकाणी झाला असावा अशी एक शक्यता आपल्याला नाकारता येईल. हे आत्ता ASIने सगळं जे रिस्टोरेशन केलं आहे त्याच्यामध्ये ही ज्योती त्यांनी प्रिझर्व केली. या ज्योत्यांवर पुन्हा स्ट्रक्चर नाही बांधली त्यांनी ती ज्योतीच प्रिझर्व केली आहे. त्याच्यावरती जो भाग केलेला आहे ना त्याला कोपिंग म्हणतात. तर ते कोपिंग करून वरतून पाणी जाणार नाही त्या स्ट्रक्चरमध्ये, याची त्यांनी काळजी घेतली. इथे पण दिसतं आपल्याला हे सगळं जे आहे हे सगळं चुन्याचं कोपिंग केलेलं आहे त्यांनी. आणि वरनं आणि कडेने
कारण पाणी सगळे हे वातावरणाला एक्सपोज होतात ना, ही स्ट्रक्चर ही सगळी. त्यामुळे हे कोपिंग आणि कडेच्या बाजूने हे जे दिसतंय ते पॉइंटिंग केलेलं आहे त्यांनी. ते पॉइंटिंग करून त्यांनी सिस्टमॅटिकली हे प्रिझर्व केलं आहे. याच्यामध्ये दाखवतोय आपल्या हौशी संवर्धन करणाऱ्या लोकांकडनं काय होतं, आपण हे गॅप भरायच्या वेळी हे असं भरून टाकतो आपण सगळं, इथपासूनच भरून टाकतो आपण हे. पण यांनी कसं केलंय बघा, बरोबर दगड हा सेपरेट केला आणि आत जिथे जिथे चुना होता तिथेच आतल्या बाजूला ठेवलेला आहे चुना. इथे आपल्या इथले आता तुम्हाला ते एक संवर्धनाचे फोटो जे दाखवले त्यात पाहिलं ना, सगळं चुना, तो दगडच दिसत नाही कुठे, नुसता चुना दिसायला लागतो. आता इथे पण तसं दिसतंय कुठे ते जुनं असणार आहे काम केलेलं पूर्वी, किंवा काय कॉन्ट्रॅक्टर वेगळा असेल वगैरे असं असू शकतं त्या ह्याच्यामध्ये. हे काम छान झालेलं आहे एकदम. ते लाईट येण्यासाठीच ते लागा केलेले आहेत. हे जेव्हा बंद असेल ना तेव्हा इतकं लाईट छान येतो. आता इथनं खूप लाईट येतो, त्यामुळे हा लाईट नाही आपल्याला ऍक्च्युअली. हे सगळं जे आहेत ना चुन्यातलं काम, हवामखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असं हे चुन्यातलं काम केलं जात आहे. हे सगळं स्टको वर्क आहे. हे सगळं म्हणजे चांगला फाईन कळीचा चुना जो म्हणतो आपण भिजवलेला, तो चुना वापरून हे सगळं काम केलंय. हे आत्ता आपल्याला प्लेन दिसतंय, पण ह्याच्यावर पेंटिंग्स होती पूर्वी. ही सगळी जी रंगवलेली होती, ही फुलं वगैरे जी दिसत आहेत ना आपल्याला, ती पूर्ण रंगवलेली होती. आणि असा कॉम्प्लेक्स सगळा होता. म्हणजे बाहेर जे पडलेलं दिसतंय ना तिथे अशा अजून 3 ते 4 किमान टब्बात होते. ते उजवीकडे तुम्हाला दिसेल बघा टब्बात, तो पहा. बाहेरच्या बाजूला आपण जाऊन बघू, तिकडनं ते गरम पाणी येण्याची एक सोय आहे. उजवीकडनं पाणी गरम करायची जागा आहे आणि ते गरम पाणी इथे येण्याची सोय आहे. परत ते ड्रेन होण्यासाठी एक अजून तिथे होल दिला. आता बुजलं असेल ते सगळं, पण पाणी इथलं सगळं बाहेर जाण्याचं आणि ते तिकडनं बाहेर जातं त्या बाजूने, आणि मग गडाखालती पाणी जातं. तर हे सगळा जो चुना आहे इथला, तो म्हणजे एक प्रश्न तुम्हाला पडेल की हा चुना सगळा एवढा का टिकला इथे. पाण्याशी संबंधित जागा असल्यामुळे पाणी लागून लागून त्या चुन्याचं जास्तीत जास्त क्युरिंग होतं. त्यामुळे इथे गरम पाणी वगैरे याच्याशी संबंध आल्यामुळे ती वाफ जी आहे ती वाफ सगळी या चुन्यावर साचते ती, आणि त्या सारखी एवढी 200-300 वर्षे साचून त्याचं चुन्याचं क्युरिंग होऊन तो दगडासारखा झालाय चुना. त्यामुळे हे सगळं चांगलं टिकलंय. बाकी सगळं पडलंय बघा, बाहेरच्या भिंती पडल्यात, पण आतलं हे एवढं स्टकोवर छान आहे. त्यामुळे कुठलाही हवामखाना बघायला गेलात ना तुम्ही, तर हे खास करून बघा, आत सगळं छान राहिलेलं असतं, बाहेरचं सगळं पडलेलं असतं. त्याचं काय लॉजिक असेल इथे? पाईप तो त्याचा आउटलेट लाईट पण आहे. हे बघा इथे एक मिनिट. हा पाईप खापराचा आहे, टेराकोटाचाच आहे. तो इकडनं आणला असेल खालनं कुठनं तरी. हे आत्ता बंद आहे, तुटलेला दिसतोय तो, पण इथनं आणला असेल. इथे पाणी येण्याचं काही कारण नाही. हाईट पाण्याला यायला तिथे वरती ती गंगा जमुना टाकी आहेत ना पाण्याची, ती वरच्या लेवलला आहेत. ते तिकडनं खापरातनं पाणी आणलेलं होतं. किंवा ही मोठ असते ना आपली आत्ता ते पाण्याचं टाकं, त्या मोठ उंच असते ती, आणि त्या मोठेच्या वरती टाकी असते. बहादूरगडच्या इथे बहादूरगड किल्ला माहिती का तुम्हाला, पेडगावच्या इथला? त्या पेडगावच्या किल्ल्यामध्ये अशा 7 मोठी आहेत वेगवेगळ्या, एका टप्प्यावर अशा वर 7 मोठे. किंवा हैदराबादला जर गेलात घोळकोंड्याच्या वरती टॉपला कुठे पाणी पिण्याची सोय नाहीये, तर त्यांनी खालनी मोठेनी पाणी वर उचलत वर आणलेलं आहे. मोठ कशी असते की अशी मोठ असते, खालनं पाणी लिफ्ट केलं जातं आणि वरती टाकीत टाकलं जातं, आणि मग टाकीतनं खापरी पाईपनी प्रेशरनी सोडलं जातं. ते त्या प्रेशरने सोडल्यामुळे ते ग्रॅव्हिटीनी सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. ते उंचीवरनं सोडतं, त्यामुळे इथे तशीच मोठ होतीच इथे. त्यामुळे कदाचित मोठेतनं किंवा त्या गंगा जमुना टाकेतनं, कारण ते दोन्ही वरच्या उंचीला आहेत त्या. आले बघा, हे तर छोटा आहे, याच्यापेक्षा मोठा कॉम्प्लेक्स असलेला हमामखाना आहे, आणि तो अजूनही छतासकट उभा आहे चौलला. तो चौल का नावाचं गाव आहे अलिबाग जवळ. आम्ही तिकडे एक्सकेव्हेशन केलं होतं 8 वर्ष. तो काय सगळ्या नारळी सुपारींच्या बागांमध्ये, त्याच्यामुळे कोणाचं फारसं लक्ष गेलं नाही. बरं तिथे लाकूड बिकूड नाहीये, त्याच्यामुळे काही काढायचा प्रश्न येत नाही. जे काय आहे ते सगळं दगडातच काम आहे. त्यामुळे मस्त आहे तो, कधी गेलात तर जाऊन बघा अलिबागला. पुढे आपण कुठे जाणार होता? इथे बदामी तलाव आहे, हा बघून परत येऊ मागे. ठीक आहे, चालेल. फायनली आले, आलात तुम्ही. चला चला, आपल्याला पुढे जायचंय. तो बदामी तलाव. आई कुठे बसली आहे का?
आता काय सांगितलं नाही हा सर्वात मोठा, आपण काहीतरी केलं असतं. चला चला इकडे चल, इकडे इकडे जायचं. किल्ल्यावरती हे जे सगळं कन्स्ट्रक्शन केलं जातं ना, त्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारा जो दगड आहे तो दगड ह्या किल्ल्यावरनच काढला जातो. तो कुठला खालना वगैरे आणला जात नाही दगड. त्याच्यामुळे किल्ल्यावरती जी काही पाण्याची टाकी आपल्याला दिसतात, ते टाकी असतील, हे तलाव असतील, तर ह्यातनं तो दगड काढला जातो आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला केलेलं दिसतंय ते केलं जातं. तर हा बदामी तलाव आहे. त्यावेळी काही आपल्या इकडे ते एसी हेन ते असलं पंखे हे काही नव्हते. तर आता पंखे होते तेही ते वारा घालत बसायचे, पण उन्हाळ्याच्या वेळेला जास्ती त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टींचा. पण हे समोर जे खोली केली आहे ना ती त्यासाठी केली. पाण्याचा तलाव भरला ना की तुम्ही त्या खोलीत जाऊन बसलात की चांगला मस्त गारवा मिळतो. नळदुर्ग वगैरे सारख्या किल्ल्यांमध्ये अशा खोल्या खूप ठिकाणी केलेल्या आहेत. समोर पद्मदुर्गला सुद्धा अशा प्रकारचे त्या समोर या 2 खोल्या आहेत. 2 खोल्या कमानी दिसत आहेत ना, तिथे आत जाऊन बसायचं फक्त, बस बाकी काही नाही. त्या पाण्यामुळे काय होतं, दगड गार पडतो तो आणि त्याच्यामुळे आत गारवा मिळतो चांगला. उन्हाळ्याच्या लेवल वरती आहे का थोडी, म्हणजे हा ती वरती पाणी तिथपर्यंत येत नाही तेवढं तसंही काही. आणि हा जो मधला स्टंप दिसतोय ना तुम्हाला, हा इथे हा कशासाठी केला असेल काय वाटतं तुम्हाला, काय अंदाज? पाणी मेजरमेंट. बरोबर आहे, पाण्याची लेवल जी आहे ती किती आहे ती मोजण्यासाठी म्हणून असे स्तंभ केलेले आहेत. आतमध्ये ना होल आहे, आतमध्ये पण होल आहे त्याच्या आतमध्ये ना, ते कदाचित त्याच्यावर लाकूड लावत असतील मग, की फार पातळी वाढली की ती उंची कमी वाटते त्याची. असं एक तुम्हाला सांगतो, साल्लेर मुल्लेरला आहेत असे दगडातले काम. आणि दुसरं अलिबागच्या जवळ एक तलाव आहे, त्या तलावामध्ये त्यांनी लाकडी स्टंप केलाय दगडाच्या ऐवजी. तो सागाचं लाकूड आहे, ते लाकूडच त्यांनी उभं केलंय ते पाण्याची पातळी मोजण्यामध्ये. मग काय त्यामुळे लाकूडही असतं बरेचदा. आता काही लोक सांगतात, मला त्यातलं खरं कितपत आहे हे मला माहिती नाही, पण काही लोक म्हणतात की इथे कारंजं होतं, ते जे मधलं होल आहे ना तिथे कारंजं होतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. की वरती गंगा जमुनाची टाकी आहेत, त्यातनं दगडातनं पाणी आणून ते कारंजं उडवलं होतं असं म्हणतात. मला नक्की त्याच्याबद्दल माहिती नाही. उतारा हे सगळं बरोबर आहे, पण होतं का नाही ते दगडी चॅनल मिळायला पाहिजे कुठेतरी आपल्याला, किंवा खापराची पाईपलाईन तरी मिळायला पाहिजे की तिथनं खाली जातीये ती. तर ही आख्यायिका आहे असं पण म्हणू, मिळेलही कदाचित असेल तर. शिवाजी महाराज बालपणी जिथे काही शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण त्यांनी शिकलं, घोडेस्वारी, पोहण्याचं, मलखांब, व्यायाम वगैरे, ते कुठल्या भागात खालीच असणार ते इंदोरमध्ये? नाही, ते इथे नाही, कारण सांगितलं 2 वर्षातच त्यांचं वय वर्ष 2 होईपर्यंत ते खाली गेले होते गडाच्या. त्यांनी हा रिजनच सोडलेला होता 2 वर्षानंतर. त्यामुळे इथे हे सगळं शिकण्याचं काही कारण 2 वर्षाचे तर लहानच होते. त्या गड्यावर काही शिकण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या गड्या होत्या खाली तिथेच का, की गडी पण होती त्यांच्याचकडे, आणि त्यानंतर पुण्याला आले ना पुढे. त्यामुळे इथे गडावर काही होण्याचे चान्सेस नाही आहेत तसे. कुठे असू शकतं बा, असं काही झालं की संशोधन? असे नाही मिळाले आपल्याला. जी काही कागदपत्र आहेत ती सांगतात तेवढंच आपल्याला माहिती आहे. त्याच्या पलीकडे अजून काही आपल्याला माहिती मिळत नाही ती. आता जे सांगितलं ना तुम्हाला, वरचा हा भाग नंतर बांधलाय तो सगळा शाहू महाराजांच्या काळात बांधलाय तो. कोल्हापूरचे शाहू महाराज. नाही कळलं ते लाकूड असं मध्येच का दिसतंय तेच ना, नाही कळलं. काहीतरी त्या लाकडाशी संबंधित काहीतरी पुढे स्ट्रक्चर आलेलं असेल काहीतरी, कारण तिथे ते जे मध्ये चौकोन दिसत आहेत ना ते त्यातनं लाकूड एखादं बांधकाम असेल लाकडाचं केलेलं त्यांनी, अशी एक शक्यता आहे फक्त. म्हणजे पण नाही कळलं आपल्याला नेमकं काय होतं हे नाही सांगता येत. आपल्या इकडे असे जेव्हा ग्राउंड+1 अशा बिल्डिंग बांधल्या जातात ना कुठल्याही, किंवा शनिवारवाडा म्हणतो आपण 5 किंवा 7 मजले होता, तेव्हा ते बांधत असताना जेव्हा जसजसे मजले वर चढवत जातात ना तसा वरच्या मजल्यांचा आकार कमी होत जातो. ही लाईन बघा तुम्ही, याच्यामध्ये वरती मजले तसे कमी होत जातात. आणि मग आता याच्यावर जर बांधायचं असेल ना तर मग दगडात बांधत नाही, कारण एवढं स्ट्रक्चर ते लोड घेऊ शकत नाही. मग याच्यावरती लाकडामध्ये बांधलं जातं, लाकूड आणि विटा त्यामध्ये बांधलं जातं. तुम्ही इंदोरला जर गेलात तर होळकरांचा वाडा आहे, त्या होळकरांचा अजूनही 5 ते 6 मजली वाडा अजूनही आपल्याला बघायला मिळतो. त्यातले पहिले 3 मजले दगडाचे आणि शेवटचे 2 मजले ह्याचे लाकडाचे, वीट आणि लाकूड. हो सांगतो ना, ते अंबारखाना आहे. अंबारखाना म्हणजे गडावरती धान्य साठवायची जागा, त्याला अंबारखाना असं आपण म्हणतो. तर या अंबारखान्याची जी वास्तू आहे ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणासाठी वापरली गेली. अंबारखाना म्हणून बांधली होती, पण नंतर हे जे काही कन्स्ट्रक्शन दिसतं मध्येच त्यांनी ही एक भिंत बांधली आहे, त्या बाजूला पण एक भिंती मध्ये बांधलेल्या दिसतात. तर हे नंतरच्या काळात परत वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी ते वापरलेले असण्याची शक्यता आहे. ती याच्यामध्ये जो आपल्याला ती आर्च दिसते कमान, ती त्या कमानीमध्ये तो एक व्ही आकाराचा मधला जो दगड दिसतोय ना एकदम वरती कमानीच्या शेंड्याला, तो व्ही स्टोन आहे, तो ते होल आहे त्याच्यावरती.
दिसला का ते? तर त्याला की स्टोन असं म्हणतात तो. हां, तर त्याची की स्टोन, तर त्याची लॉकिंगची सिस्टीम अशी असते त्या कमानीची की तो की स्टोन जर तुम्ही काढलात ना तर सगळी कमान खालती पडते ती. अशी त्याची रचनाच केलेली असते मुद्दाम ती. तर या की स्टोनवरनं तो काळ कधीचा आहे वगैरे हे आपल्याला ओळखता येतो. हे निजामशाहीच्या काळात बांधलेलं हे सगळे स्ट्रक्चर आहे असं एकूण लक्षात येतं. आता गडावर आपल्या इथे खूप ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी, जसं आत्ता मी चायनीज पॉटरी आहे बघा इथे. हो हो, आपण बोललेलो. ही जी अशी चायनीज तुम्हाला दाखवली पॉटरी, आता कुठला तरी बेसचा वगैरे भाग आहे हा चायनीज पॉटरीचा. तर अशासारख्या अनेक वस्तू मिळतात गडावरती. तर खापरं जी असतात, खापरं आपण भाजलेल्या मातीचं भांडं जे असतं ते समज एकदा फुटलं, मी आज एखादा पॉट बनवला, तो फुटला माझ्या हातनं आणि मी तो मातीत टाकून दिला, तर तो किती वर्ष राहील? काय अंदाज तुमचा? अंदाजे काही काय वाटतं? जास्तीत जास्त 1 वर्ष विरघळून जाईल. नाही, खूप वर्ष राहतात. हडप्पामधले नाही 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 नाही. हजारो वर्ष. 7,000 वर्ष राहतो. 7,000. होई शपथ. ती भाजलेली पॉटरी 7,000 वर्ष जात नाही, ती डिकम्पोज होत नाही. 7,000 वर्ष ती डिकम्पोज व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा किल्ल्यांचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला ह्या किल्ल्यावरती त्या लोकांनी वापरलेली जी खापरं असतात तीच मिळतात. तुम्ही जर आत्ता खाली बघितलं तर बघा तुमच्या पायाशी किती खापरं पडलेली आहेत, कौलं पडलेली आहेत. ही सगळी त्या काळातली आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातली ती खापरं किंवा ही असतील किंवा त्याच्या आधीच्याही काळातली असतील. फक्त मग तो काळ आम्हाला ओळखता कसा येतो, तर ती जी खापरं असतात त्यातलं जो मानेचा भाग असतो ना खापराच्या, आता मानेचा भाग असलेला आहे तो बघ एखादं मिळतंय काही हे नाही आहे मानेचा भाग तसा, पण ठीक आहे साधारण आहे बघा. हा असा मानेचा भाग असलेला जे खापर असतं ना त्याचा हा जो शेप असतो, आता हा मानेचा भाग आहे, हे असं वळतं इकडे, त्याच्यावरनं आम्ही ड्रॉइंग काढतो आणि ते भांडं कुठल्या आकाराचं होतं ते बघतो. प्रत्येक काळातल्या भांड्याचे आकार वेगवेगळे असतात, प्रत्येक काळातल्या. साधंच उदाहरण तुम्ही घ्या, 10 वर्षापूर्वी आपण मोबाईल कुठला वापरत होतो? नोकियाचा ठोकळा. 10 वर्षात बदलला ना. म्हणजे उद्या कचरा वेचताना एखाद्याला डेटिंग करायचं झालं तर तो ओळखेल, अच्छा हा नोकियाचा ठोकळा का, म्हणजे काहीतरी 1997-98 वगैरे सालचा वगैरे. तर असंच आम्ही पॉटरी ओळखतो की ही कधीच्या काळातली, शिवाजी महाराजांच्या का निजामशहाच्या का अजून त्याच्या आधीच्या काळातली का सातवाहन काळातली पॉटरी. हे सगळी ओळखता येते. खापरं काळी असतात, लाल असतात खापरं, कौलं असतात, कौलंसुद्धा डिकॉम्पोज होत नाहीत. तर हे सगळं इथेच पडलेलं असतं. जशी ही आत्ता चायनावरनं आलेली पॉटरी आपण बघतोय ही इथेच पडलेली, हे सगळं इथेच पडलेलं असतं. तेच बघून आम्ही ॲनालिसिस करतो आणि ठरवतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला कागदपत्रात मिळतेच असं नाही की काय आहे काय नाही, कसं कल्चर होतं. तर त्यांचं कल्चर समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करायला लागतो. ही केवच आहे, लेणं आहे. लेणं आहे का? हां, हे सगळं हे बुद्धिस्ट पिरियडमधलं आहे, हे किल्ल्याच्या काळातलं नाही. ओके. किल्ल्याच्या आधीच्या काळात. हो हो. नंबर असल्यावर ते साईंनी जो सर्वे केला होता, सर्वे करून त्याची सगळी नोंदणी केली. बरं. ते नंबर टाकलेला आहे हे साईड. लेणी येत नाही या सगळ्या शिवनेरच्या ग्रुपमध्ये त्याचं नंबरिंग केलं आहे हे साहित्य. त्यांनी फिलिंग केली. एकदम हे एकदम बुद्धिस्ट पिरियडमध्ये जातं, म्हणजे 1st-2nd सेंचुरी AD, म्हणजे आजपासून 2015 वर्षापूर्वी. हो, किल्ल्याच्या अगोदर 1600-1700 वर्ष. हे काय केलंय? आजपासून 2015 वर्षापूर्वीच आहे. हे काय केलंय? पाण्यासाठी जर खुलं असेल ते. हे कुठून येतंय? हे असं का केलंय? हे ते वरचं लिकेज असेल कुठेतरी इकडे, ते आत पडू नये म्हणून ते बाहेर सोडलेलं आहे कडेला, आणि इकडनं इकडे कुठेतरी चॅनल काढला असेल त्यांनी किंवा अर्धवट राहिला असेल ते. इकडे आउटलेट केलं आहे ना चॅनल. ही जी पोस्ट हाऊस आहेत त्याला पोस्ट हाऊस म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये लाकडी खांब लावून इथे काहीतरी पार्टिशन वगैरे अशा गोष्टी केल्या जातात. इथे सुद्धा हे चौकोनी दिसतात नाही, हेच मराठा पिरियडमध्ये तळखडे म्हणून येतात. तळखडे असेच असतात, फक्त त्याला खालती एक दगड असतो तळखड्यांना. हो, हे नाही सांगता यायचं असं काय हवा यायला म्हणून किंवा ते निघालंही असेल तो दगड, असं काय. ही सगळी केवच आहे. ते आत्ता इथे काही दिसत नाही, पण काही वेळेला केवमध्ये इन्स्क्रिप्शन्सही असतात ब्राह्मी लिपीतली वगैरे. एक भाग मिसिंग येते, टॉपला जो राहतो तोफा आणि बंदुका मारण्याची किंवा तेल जंग्या टाकायला सांगितलं मग अशी की वेगवेगळ्या काळात वेगवेगळं बांधकाम केलं जातं.
तसं हा दरवाजा इस्लामिक काळामध्ये बांधला, पण या विटा जर बघाल तुम्ही या सगळ्या पुस्तकी साईडच्या विटा आहेत त्या, या सगळ्या विटा पेशवे काळातल्या बांधकामातल्या. तसंच एक स्ट्रक्चर इथे दिसतंय बघा तेच, आणि त्या विटांच्या वरती परत नव्याने नंतर कोणीतरी बांधकाम केलेले आहे. त्या विटा खालती गेलेल्या आहेत आणि त्या विटांच्या खालती या आडव्या स्लॅब दिसत आहेत ना हे यादवकालीन बांधकाम. अशी आपल्याला ती क्रोनॉलॉजी दिसते सगळी, की वेगवेगळ्या काळात कसं बांधकाम करत गेलेले आहेत लोक ते. आता हा जो दरवाजा आहे या दरवाज्यात लाकूड काढलेलं दिसत नाही बघा आपल्याला ते, कारण ते लाकूड जर त्यांनी काढलं असतं तर दरवाजाच खाली आला असता आणि त्याच्यात डोक्यात पडला असता, म्हणून त्यांनी ते लाकूड काढलं नाही. बाकी सगळं पळवून ठेवलं मग नंतर केलंय कोणीतरी, उशिरा कोरलेलं आहे ते, नंतरच्या काळात कोरलेलं आहे ते. काय असं तिथे हात आहेत बघ, दोन असे हात कोरलेत कोणी. कुठे कोरलेत? ओके 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 साईडला. म्हणजे अख्ख्या किल्ल्यावर यादव काळातलं फक्त एवढं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. हे सोडून यादव काळातल्या गडावर आता काही नाही. टाकी असतील फार फार तर, पण ते सोडलं तर बाकी काही नाही. स्ट्रक्चर म्हणून हे बघायला मिळतं आपल्याला, कारण असं टेपर आपल्याला इतर ठिकाणी दिसत नाही एवढं. हे इथे स्टेप दिल्यात बघ छोट्या छोट्या अशा. थोडं पुढे जाऊन या भिंतीची मागची बाजू पण बघ, त्यालाही अशा स्टेप दिलेल्या आहेत अशा दोन्ही बाजूला. हा बघ ना, याच्या मागे जाऊन बघ ना, आता उतरतो. इथपर्यंत होती. हो बरोबर आहे ना, ते पाण्याने झिजून हा दगड बघा कच्चा झाला. बरोबर आहे ना, बरोबर आहे. आणि हा भरण्यासाठी हा 1700 किंवा 1800 नंतर या विटा त्यांनी लावल्या असतात. मागे केलेलं आहे ते. हो तेच मी बघत होतो, चुन्यात केलेलं आहे त्यांनी ते. तेच गॅप भरण्यासाठी त्यांनी. बाकी काय स्ट्रेंथनिंग साठी एकूण आहे. हे बघा ना, तिथपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे, वरपर्यंत विटांचं बांधकाम आहे. म्हणजे जिथे जिथे दगड निखळून बाहेर आला तिथे तिथे विटांनी भर टाकली. म्हणजे चर्यानंतर जेव्हा तोफा बंदुका आल्या तेव्हा चर्या भरून टाकल्या, ते तोडले नाही, त्याच्याच वरती काम करून आणि त्याची जागा तोफा बंदुकांसाठी वापरली. ओके, म्हणजे इथलं फक्त गाळणा किल्ल्याला गेलास ना, गाळण्याला अशा चर्या आहेत आणि चर्याच्या वर 4 फूट भिंत बांधली. म्हणजे त्या तटबंदीमध्ये अशी चर्या दिसते आपल्याला. एक प्लेन वॉल आहे पण त्यात चर्या दिसते अशी, कारण कामच संपलं ना चर्यांचं. तोफा बंदुका आल्यावर उपयोगच नव्हता त्याचा काही तिथे, कारण तू त्यातनं जर मारायचं म्हटलं असतं खालचा आरामात तुझं डोकं त्याला व्यवस्थित एम करू शकतो. बरोबर आहे. हे जे ते दरवाजा निजामशाहीतलाच आहे. दरवाजा निजामशाहीतली चौकट बघ ना, त्या दगडांमधला फरक आहे तुझ्या लक्षात येतं. शेजारचा दगड बघ आणि त्या चौकटीचा दगड बघ. भारतामध्ये ना नेहमीच आपल्या लोकांनीच अशा लोकांना मदत केली आहे की जे बाहेरून येऊन आणि त्यांची जिंकायची शक्यता एवढी कमी आहे आणि आपण आपल्या म्हणजे माती क्षमतेवरती भरोसा न ठेवता नाही का आपणच इथे वाढलो. आपल्याला पूर्ण इकडे माहिती आहे की कोणीही आलं तरी आक्रमण आपण थोपवू शकतो, तरी पण आपण दुसऱ्यांची मदत करून आपल्या बघ ना, पानिपतच्या लढाईमध्ये कुठलीही पानिपतच सांगतोय ना ते. भारतून म्हणजे नाही का इसवी सन जेव्हा मोजायच्या आधीपासून जो भारत जे जम्बूद्वीप आपण बोलतो ना, तेव्हापासून जरी बघितलं ना ते आतापर्यंत तेच आपल्याला दिसतं. पाकिस्तान घ्या, चायना घ्या, काही घ्या. हा किल्ल्यावरचा सर्वात जुना दरवाजा, सर्वात जुना म्हणजे यादवाच्या पेक्षा आधी नाही, यादवांच्या नंतरचा. कारण आता यादवांच्या काळातलं बांधकामच काही शिल्लक नाही म्हणून मी हा सर्वात जुना म्हणतोय. त्याचं कारण हा बहमनी काळातला दरवाजा आहे. कारण हे दरवाजाची ही एकूण कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही कसं आहे. त्या दरवाजाच्या डाव्या बाजूला अशा या देवड्या वगैरे करायची पद्धत नंतर नव्हती. ती पद्धत आधी होती. म्हणजे बहमनी काळात आपल्याला बिदर वगैरे जर किल्ले बघाल ना तुम्ही तर तिथे अशा प्रकारचं दिसतं. आणि झालं. हे का बरं मध्ये असं बनवलं असेल असं आडवं? कुठे नाही, ते सगळं डिझाईन आहे. ओके, डिझाईन आहे. हो, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये इथे एक तो पूर्वी पीर होता. खरंच पिराचा याचा आत्ता काही संबंध नाही. पूर्वी पीर होता इथे म्हणून तो पिराचा दरवाजा केला. वास्तविक तसा काही संबंध नाही किंवा नावही येत नाही असं कागदात पिराचा दरवाजा वगैरे. एवढे सगळे दरवाजे सांगितल्यावर मला सांगायची गरज नाही वाटत की हा दरवाजा कधीच्या काळातला असेल. तुम्ही सांगू शकाल सगळं पाहिल्यावर. काय वाटतं कधीच्या काळातला असेल? मराठा पिरियड मधला एवढा ऑर्नामेंटल शिवकाळातला पेशवे काळातला दरवाजा आहे. आणि असाच दरवाजा शिवाई देवीच्या देवळाकडे जाताना पण आहे. तिथे तर केवड्याची पानं आहेत. ते खांब जे आहेत ना त्या खांबाचे डिझाईन करून केवड्याची पानं केलेली आहेत. ते डिझाईन
ते पेशवे काळात आपल्या लाकडाचे खांब येतात बघा असे ते केवड्याच्या पानाचे, तसे ते दगडात केलेले आहेत शिवाई देवीच्या इकडे. एवढ्या मोठ्या लोकांचं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळालं. तर मित्रांनो, इथे आपला हा मीटअप संपतोय. सांगता करतोय आपण या कार्यक्रमाची. सचिन सरांनी अख्खा गड आपल्याला म्हणजे सफर घडवली आपल्या या शिवनेरी गडाची, जशी आपल्याला रायगडाची त्यांनी सफर घडवली होती. सगळेजण त्याच्यामध्ये आपापले प्रश्न विचारत होते. खूप चांगला संवाद झाला आणि सरांचे खरंच खूप आभार मानतो मी, कारण की वाटलं नव्हतं. आमचा हा पहिला मीटअप होता आणि याला एवढी मोठी उपस्थिती आणि याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये संतोष दादा, त्यांची टीम, त्याचबरोबर आपले सबस्क्रायबर आलेले आहेत, सबस्क्रायबर शेवटपर्यंत थांबलेले आहेत. रोहन, पूर्ण कॅमेऱ्याची टीम तो सांभाळत होता. मस्त फोटोग्राफी केली त्याने सुद्धा. आणि कुणाल, हंट फॉर स्पॉट, ॲक्च्युली अजून एक त्यांची टी आपली महाराष्ट्र देशाची टीम आहे ती पुढे गेलेली आहे. आणि माझी फॅमिली अजून येतेच आहे. आता त्यांना आपल्याला त्यांचाही आभार, कारण की त्यांनी म्हणजे अनएक्सपेक्टेड मला ते इथे उपस्थिती दाखवली त्यांनी, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि माझ्या फॅमिली मेंबर्स, दादा, अनिकेत आणि बायको, सगळेजणांचे आभार. आणि कार्यक्रम आपण आता इथेच संपवतोय. आणि सागर बाबर फ्रॉम खारघर कॅमेरामॅन आहेत, त्यांचेही आभार. चला मित्रांनो, जय शिवराय, महादेव, हर हर महादेव.